मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. कालच्या प्रमाणे आजचाही भाग खूप सॉलिड आणि धमाकेदार दाखवलाय त्यांनी. आणि आज शनिवार असल्यामुळे आजचा भाग लहान आहे. सुरुवातीला आपण बघतोय थोडं मागावून दाखवलंय त्यांनी. हा महिपत सायलीला म्हणतो ना, वहिनी तुम्ही अंधारात चालताय, असंच चालत राहा, उजेड तुम्हाला तुमच्या घरात दिसल. महिपतने असं सांगितल्या क्षणीच अर्जुन म्हणतो सायलीला, बघ सायली, तुला सांगितलं होतं ना मी, हा काही कॉपरेट करणार नाहीये, हा अशीच विचित्र उत्तरं देणार आहे तुला सायली. अर्जुनच्या या वाक्यावर महिपतने त्याला लगेच उत्तर दिलंय. आता कसं बरोबर बोलले तुम्ही, 113% बरोबर बोलले सुभेदार. तो नाग्या जे काही बोलला ना तुम्हाला, ते जाऊन तुमच्या घरात शोधा. एवढंच महिपत बोलतो आणि आता मस्त तिथे जाऊन झोपून राहतो. अर्जुन आणि सायलीला आता याच्याकडनं काहीही उत्तर मिळालेलं नाहीये. काल तुम्हाला सांगितलं ना प्रेक्षकांनो, तसं बघितलं तर महिपतने खरी तन्वी सायली आहे हे सांगायला काही हरकत नाहीये. पण कोणाचं चांगलं झालेलं कोणाला सहन होत नाही ना. महिपतला शिक्षा दिली अर्जुनला म्हटल्यावर महिपत कशाला त्याचं चांगलं चिंतणार आहे. असो, तर आता इथे सुभेदारांच्या घरचं सीन आपण बघतोय. मध्येच त्यांनी रविराजांचा आणि प्रतापरावांचा सीन घेतलाय. प्रतापराव त्यांच्या ऑफिसच्या कुठल्या तरी माणसाशी बोलत असतात आणि रविराज तिथे बसून न्यूजपेपर वाचत असतात. पेपर वाचता वाचता त्यांना थोडंसं असं हसू येतं. प्रतापराव त्यांचं फोनवरचं बोलणं पूर्ण करून रविराजांकडे बघत म्हणतात, काय रे रविराज, असं काय रे हसलास? रविराज म्हणतात, बघ ना रे प्रताप, ही पेपर मधली बातमी बघ. अरे सख्ख्या भावाने प्रॉपर्टीसाठी खून केला रे सख्ख्या भावाचाच. रविराज एवढंच बोलून मोठा उसासा टाकतात. प्रतापराव म्हणतात, रविराज असल्या बातम्या कशाला रे वाचतोस, तुला त्रास होणार रे यामुळे. रविराज म्हणतात, अरे प्रताप, आता हा तर आयुष्यभराचा त्रास होऊन बसलाय. नागराजने जे काही केलंय ना माझ्यासोबत, ते आयुष्यभर नाही रे पुसलं जाणार. काय रे प्रताप, काय बरं चुकलं असेल माझं? तुझ्यासारखी प्रेम करणारी फॅमिली का नाही मिळाली रे मला प्रताप? माझी सख्खी पोरगी खोटारडी निघाली आणि माझा हा सख्खा भाऊ माझ्या जीवावर उठला रे. माझंच काहीतरी चुकलं असणार बहुतेक. प्रतापराव म्हणतात, रविराज सावर रे बाबा, स्वतःला सावर. तेवढ्यात अश्विन येतो बरं का तिथे आणि अश्विन म्हणतो, अरे काका, काय रे, ठीक आहेस ना काका? रविराज म्हणतात, हो अरे अश्विन, तुम्ही आहात ना सगळे आजूबाजूला? सावरतोय स्वतःला. अश्विन म्हणतो, पण प्रतिमा त्या कुठे आहे रे काका? रविराज म्हणतात, अरे ती खोलीत झोपली रे. प्रतापराव म्हणतात, आता यावेळी का रे झोपली ती? असं कधी अवेळी झोपत नाही प्रतिमा. रविराज म्हणतात, अरे अलीकडे ना तिला जरा थकवा येतो म्हणत होती ती, आणि म्हणूनच थोड्या वेळ झोपलीये, पडलीये जरा वेळ. अश्विन म्हणतो, हो ना, एवढं सगळं घडल्यावर तिच्यावर हा सगळा ताण आलाच असणार आहे. नाही, मन शांत नसेल ना तर त्याचा सगळ्यात आधी परिणाम शरीरावर होतो. अश्विन म्हणतो, काका आपण तिच्या सगळ्या ब्लड टेस्ट करायच्या का आत्याच्या? नाही म्हणजे फुल बॉडी चेकअपच करून घेऊयात. तू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येशील का? रविराज म्हणतात, हो अरे अश्विन, हरकत नाहीये, होळी जरा होऊ दे बाबा, होळी झाली ना की मग घेऊन येतो तिला हॉस्पिटलमध्ये. अश्विन म्हणतो, हो काहीच हरकत नाहीये. आता पुढचा सीन बघा प्रेक्षकांनो. आपल्याला वाटलं होतं की सायली आणि अर्जुन नागराजला भेटायला गेले असतील, कालच्या प्रोमोत दाखवलं होतं त्यांनी. पण अर्जुन सायली जेव्हा तिथून जात असतात तेव्हा हा नागराज त्यांना आवाज देतो, ए अर्जुन, सायली, इकडे या, इकडे या, मी घातलेल्या कोड्याचं उत्तर मिळालं का तुम्हाला? अर्जुन आणि सायली आता त्याच्या जवळ येतात. तो जेलमध्ये आहे ऑफकोर्स. नागराज म्हणतो, काय रे, मिळालं का तुला उत्तर अर्जुन? या या या, इकडे या, माझ्याशी बोला. नाही सुटलं ना? तुमचं कोडं सुटलेलं दिसत नाहीये. तुमच्या चेहऱ्यावर भला मोठा प्रश्नचिन्ह दिसतोय. कळतंय मला, तुम्हाला ते कोडं सुटलेलं नाहीये. तुम्हाला ते कोडं सोडवताच आलेलं नाहीये. असं म्हणून नागराज कुचितपणे हसत असतो. नागराज पुढे म्हणतो, एक सांगू का तुम्हाला, इंटरेस्टिंग कोड आहे बरं का. म्हणजे याचं जर उत्तर मिळालं ना तुम्हाला, तो मोठा धक्का बसणार आहे तुम्हाला. अरे तुमची अख्खी फॅमिली आडवी होणार आहे. अर्जुन म्हणतो, तुला फार मजा येते ना नागराज कोडी घालायला? नागराज अर्जुनला उत्तर देतो, हो खरं सांगायचं तर खूप मजा येते मला कोडी घालायला. प्रिया तिथेच आहे बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन आणि सायलीला बघून ती एका भिंतीच्या आडोशी लपलेली आहे आणि या तिघांचं बोलणं ती ऐकते. नागराज अर्जुन सायलीला म्हणतो, खरी मजा तेव्हाच येणार आहे जेव्हा हे कोडं सोडवून घेण्यासाठी तुम्ही माझ्या हातापाया पडाल. सायली अर्जुनकडे बघायला लागते. नागराज म्हणतो, तुम्ही येताल आणि माझ्या पाया पडताल आणि म्हणताल, नागराज काका सांग ना मला, सांग ना आम्हाला, काय सांगायचं ते सांग. अरे हातापाया पडताल रे तुम्ही माझ्या. आणि तो दिवस फार दूर नाही बरं का अर्जुन, लवकरच येणार आहे तो दिवस. आणि त्या दिवशी मी वेडापिसा होणार आहे. अरे हर्षवायू होणार आहे रे मला, तुम्ही माझ्या हातापाया पडाल ना.
पुन्हा नागराज मोठ्याने हसायला लागतो बरं का. अर्जुन आता त्याच्या जवळ जात म्हणतो, हसायला येतंय का तुला? हास ना नागराज, हास. अरे का थांबलास? हास. आमच्या फॅमिलीचं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कधीच येणार नाही नागराज, कधीच येणार नाही. काय बघायचंय ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. नागराज म्हणतो, नाही जमणार. अरे जमणारच नाही. त्या कोड्याचं उत्तर तुम्हाला या जगात एकच माणूस देऊ शकतो आणि ते म्हणजे मी, नागराज किल्लेदार. नाही तरी तुम्हाला प्रयत्न करायचेच असतील तर नक्की करा. 1 महिना आहे तुमच्याकडे, 1 महिना. 1 महिनाभर प्रयत्न करा. त्यानंतर येऊन भेटा मला. तुम्हाला माहितीच असणार आहे की मी कुठे आहे. भेटा 1 महिन्यानंतर. बाय. असं म्हणून तो अर्जुन सायलीला निरोप देतोय बरं का. उगाचच हा नागराज सस्पेन्स वाढवतोय ना प्रेक्षकांनो, पण मजा येते. त्याच्या या सस्पेन्स वाढवण्यामुळे प्रियालाही टेन्शन आलंय बरं का सॉलिड. प्रिया आता यांचं बोलणं ऐकतच असते. प्रिया विचार करते, नागराज कुठलं कोडं घालतोय अर्जुन सायलीला आणि ते सोडवण्यासाठी त्यांनाही 1 महिना दिलाय. अरे म्हणजे नागोबाने आत्ता त्यांना सांगितलं नाहीये माझ्याबद्दल, पण 1 महिन्यानंतर सांगणार तर. अरे बापरे, काहीतरी असंच कोडं असणार की ज्याचं उत्तर माझ्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे. प्रिया मनातल्या मनात चांगलीच तंदरली आहे बरं का. आता पुढे काय होईल. काल नागराजने तिला 1 महिन्याचाच वेळ दिलाय, जसा आज अर्जुन सायलीला दिलाय. नागराजने तिला सांगितलंय की मला 1 महिन्यात जर तू जेलमधनं नाही सोडवलं तर तुझं सत्य मी सगळ्या जगासमोर आणणार आहे. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, ही खरी तन्वी आहे? हे सत्य खरंच उलगडेल का? आज त्यांनी पुढच्या प्रोमोमध्ये तो प्रोमोही दाखवलाय की अर्जुन सायलीला एक कोडं तर उलगडलंय की प्रियाच्या बाबतीत असं काहीतरी सत्य आहे जे आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे सायली आणि अर्जुन आता हात धुवून प्रियाच्या मागे लागणार आहे. काल आपलं लाईव्ह सेशन होतं प्रेक्षकांनो. खूप प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. ज्यांनी नाही हजेरी लावली त्यांनी ते रेकॉर्डेड सेशन आपल्या चॅनलच्या लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन नक्की बघा, हरकत नाहीये. काल तुम्हा सगळ्यांशी लाईव्ह गप्पा मारून खूप छान वाटलं आणि बोलता बोलता वेळेचा भानही राहिला नाही. जवळपास 40 मिनिटं लाईव्ह होते मी. खूप छान वाटलं प्रेक्षकांनो. असं अधूनमधून आपण लाईव्ह येत जाऊ. आणि काल तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी तुमच्यासाठी खूप खूप आभाळभर थँक्यू. सायली आणि अर्जुन आता त्या जेलच्या बाहेर आले आहेत. अर्जुन आणि सायली तिथे थोड्या वेळ चर्चा करताना दाखवलेत. सायली विचार करत असते. अर्जुन म्हणत असतो, चल मी तुला घरी ड्रॉप करतो आणि मग ऑफिसला जातो. सायली काहीतरी विचार करताना त्याला जाणवतीये. अर्जुन म्हणतो, सायली काय विचार करतेस? अगं चल. सायली म्हणते, नको राहू द्या, मी जाईल रिक्षेने. अर्जुन म्हणतो, रिक्षेत बसून फक्त विचारच करशील, चल ग मी सोडतो. सायली म्हणते, काय करू मग आहो, नागराज आणि महिपत किती विचित्र वागतायत बघा ना. नागराज काकाचं बोलणं तर काही कळतच नाहीये आणि महिपत तो का गप्प आहे. तो असं मुद्दाम करणार नाही, म्हणजे महिपत असं काही कारणाशिवाय करणार नाही. आणि नागराजच्या या बोलण्यामागचा अर्थ महिपतने न सांगणं म्हणजे नेमकं काय आहे. अर्जुन म्हणतो, सायली अगं तो काही बोलणार नाही हे तर आपल्याला माहितच होतं, पण तसंही आज ना उद्या तो बोलेलच, डोंट वरी. सायली म्हणते, तो महिपत तर नागराजच्या विरोधात साक्ष द्यायला तयार नव्हता ना. म्हणजे कोर्टामध्ये असं काय झालं नाही, म्हणजे महिपतला कसली भीती वाटली असेल बरं ज्यामुळे त्याने साक्ष दिली असेल नागराजकडनं. अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली ना सायली. सायली म्हणते, सांगा ना मला. अर्जुन मग पुन्हा विषय टाळून म्हणतो, सायली चल ना, ऑफिसला जायला उशीर होतोय, मी ड्रॉप करतो तुला. सायली म्हणते, नाही मी जाईल ना रिक्षाने. अर्जुन म्हणतो, चल तू तशी पण आता इथे वेळ घालवतीयस तर मला उशीर होतोच आहे ना, चल मी तुला सोडतो. आता त्याने अर्जुनने सायलीला घरी सोडलं असावं. आता लगेच पुढचा सीन घेतलाय अर्जुन आणि चैतन्याचा. अर्जुन त्याच्या ऑफिसमध्ये आहे आणि झालेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. नागराज असं काय लपवतोय, महिपत का सांगत नाहीये, आणि नागराजने आत्ता येताना जेलमध्ये असं का सांगितलं, काय भानगडे ही सगळी. चैतन्य म्हणत असतो अर्जुनला, अर्जुन यार तू काय विचार करतोय, अरे किती काम आहेत आपल्या मागे, चल लवकर आवर. अर्जुन म्हणतो, यार माझं डोकं ना आज काम करत नाहीये. चैतन्य म्हणतो, अरे यार अर्जुन काय झालंय तुला, एकतर आधीच ऑफिसला आज उशिरा आलायस आणि आता म्हणतोय की तुझं डोकं काम करत नाही, काय झालंय रे. अर्जुन म्हणतो, आज नागराजला गेलो होतो आम्ही भेटायला जेलमध्ये आणि महिपतला सुद्धा. चैतन्य विचारतो, काय काय म्हणाला तो महिपत, तो साक्षीबद्दल काय बोलला आणि त्या नागराजचं ते मय सभेचं बोलणं वगैरे त्याबद्दल काही कळलं का रे अर्जुन. अर्जुन म्हणतो, नाही ना रे यार चैतन्य, काहीच कळलेलं नाहीये आणि तसंही मी एकटा नव्हतो, सायली होती माझ्या सोबत. चैतन्य म्हणतो, काय अर्जुन तू सायली वहिनीला तिथे सोबत घेऊन गेला होतास. अरे महिपत जर तुमच्या डील बद्दल तिच्यासमोर काही बोलून बसला असता तर. अर्जुन म्हणतो, तेच ना यार, मलाही तीच भीती वाटली होती. चैतन्य म्हणतो, मग काय झालं तिथे.
अर्जुन सांगतोय त्याला की नाही बोलला तो काही साक्षीबद्दल तिथे. आणि मी पण खूप घाबरलो होतो यार. अरे यार, मला पण जाम भीती वाटत होती. सायलीला जर कळलं तर की साक्षी जिवंत आहे हे मी तिच्यापासून लपवतोय. बरं, लपवतच नाहीये तर मी त्या महिपतसोबत डील पण केली आहे. बापरे, मला आधीच टेन्शन आलंय यार चैतन्य. सायलीला जर कळलं नाही तर ती मला कधीच माफ करणार नाही रे. चैतन्य म्हणतो तुला माहिती आहे ना, सायली वहिनीला हे लपवा-छपवी वगैरे आवडत नाही. मग तू तिला सांगून टाक ना, का सांगत नाहीयेस? अर्जुन म्हणतो, अरे यार, मी तिला सांगितलं तर तिने साक्षीबद्दलचं हे डील मला करू दिलं असतं का महिपत सोबत? आणि नागराजला शिक्षा करण्यासाठी हे असे खेळ खेळावे लागतात यार कोर्टामध्ये. तुला माहित नाहीये का चैतन्य? पण हे तिला कसं समजवणार होतो मी? पण सायलीला ह्या डील बद्दल वगैरे पटणं शक्य नाहीये यार. पण तरी सुद्धा कुठेतरी मला गिल्टी फील होतंय. मला मला ना असं तिच्यापासून काही लपवायला आवडत नाही रे. म्हणजे मला ना तिचा विश्वास गमवायचा नाहीये आणि मला तिचा विश्वास गमावून चालणार पण नाहीये. अर्जुनने असं बोलल्या बोलल्या चैतन्य म्हणतो, अरे यार, तू असा वागतोय तर ती तुझ्यावर विश्वास ठेवेल का मग? अर्जुन म्हणतो, मी तिला साक्षीबद्दल सांगणारच आहे. मी तिच्यापासून लपवून नाही ठेवणार. मी तिला सगळं खरं खरं सांगतो. आधी मी काय करतो की सावंतांना सांगतो साक्षीबद्दल काही सापडतंय का शोधा. सावंतांना नक्कीच तिचा पत्ता सापडेलच. साक्षी सापडल्या मी सायलीला सगळं खरं खरं सांगणार. चैतन्य म्हणतो, आणि ती साक्षी सापडली नाही तर? अर्जुन म्हणतो, का नाही सापडणार? ती साक्षी नक्की सापडेल बघ. चैतन्य, तुला माहितीये का ती साक्षी कुठे कुठे लपू शकते? अशा काही जागा तुला माहित असतील ना तर त्या जागेची लिस्ट कर. आपण तिच्यावर वॉच ठेवू. तिचे आवडते कॅफे, पनवेल मधल्या तिच्या आवडत्या जागा सगळं आठव चैतन्य. काहीही करू आणि या साक्षीला शोधूनच काढू. चैतन्य आणि अर्जुनने आता ठरवलंय. इथून पुढचा सीन घेतलाय त्यांनी सुमनचा. सायली आणि कल्पनाताई किचनमध्ये काम करत असतात. तेवढ्यात सुमन येते, पण जरा नाराज असते. या दोघी सासासुना विचार करतात सुमन काकूला खूप त्रास होतोय. सायली आता कल्पनाताईला म्हणते, बघा ना, सुमन काकू कोणाशी अजून बोलत नाहीये आई. त्यांची अवस्था ठीक दिसत नाहीये. सतत ना त्या शून्यामध्ये काहीतरी विचार करायला लागतात. त्यांचं मन बदलायला हवं, कुठेतरी डायव्हर्ट करायला हवं. कल्पनाताई म्हणतात, हो ग सायली, तरच तिच्या डोक्यात काहीतरी पॉझिटिव्ह विचार जातील. काय करावं ग सायली, मला पण काही सुचत नाहीये बघ. आता सुमन एकटक विचार करत बसलेली असते. आता ऑब्व्हियसली तिचा नवरा इतका विचित्र निघालाय, त्यामुळे तिला टेन्शन येणारच प्रेक्षकांना. आणि त्यातनं तिने त्याच्या विरुद्ध साक्ष दिली म्हटल्यावर बरंच काही सहन केलंय हिने. आता सायलीला आयडिया आली आहे. सायली मोठ्याने म्हणते, आई, तुम्हाला ते मनगट करता येतं का हो? कल्पनाताई म्हणतात, अगं, खूप वर्षापूर्वी केलं होतं, मला काही ते आठवत नाही बाई आता. सायली म्हणते, कुसुमताईला बाई फार छान जमतं, मला तर बाई जमतच नाही ते. त्यामध्ये काय असतं नेमकं? आई, बहुतेक चणा डाळ असते त्यामध्ये. कल्पनाताई म्हणतात, अगं हो, साबुदाणा पण घालतात ग, त्याचं प्रमाण सारखं असतं बघ. आता एकदम सुमन उठून उभी राहते आणि म्हणते, नाही नाही कल्पना वहिनी, अहो समप्रमाणात नाही घ्यायचं ते. एकाचे 2 प्रमाण घ्यायचे. म्हणजे 1 वाटी जर साबुदाणा घेतला तर 2 वाटी चणा डाळ घ्यायची. सायली म्हणते, आणि काकू हे आदल्या रात्री भिजवायचं ना? मग सुमन म्हणते, अगं 2 तास आधी साबुदाणा भिजू घातला ना तरी चालतं बघ. सायली, तुला मनगट आवडतं हे मला माहितीच नव्हतं. सायली म्हणते, मला शिकवाल का तुम्ही सुमन काकू? सुमन म्हणते, हो शिकवेल ना. सायली म्हणते, बघा ना काय गंमत आहे, काल मी चणा डाळ भिजत घातलीच होती आणि आज पूर्णाजीचा उपवास आहे तर साबुदाणाही भिजत घातलाय. मग सुमन म्हणते, अगं बाई छानच. मग एक काम कर, डाळ ना तू कुकरला शिजवायला लाव आणि घरात खोबरं वगैरे असेल ना, ते खोबरं मला दे, मी त्याचं दूध काढायला घेते. आता सायलीने सुमनला सगळी बेसिक तयारी करून दिली आहे बरं का. सायलीला माहिती आहे कोणाला कुठे गुंतवून ठेवायचंय. सायलीने सुमनला बरोबर स्वयंपाकघरात गुंतवून ठेवलंय. सुमनला स्वयंपाकाची भारी हौस आणि तिच्या हाताला पण अप्रतिम चव आहे. सुमन आता ते मनगट का काय म्हणतात ना ते करतीये. मला तर हा मनगट नावाचा प्रकार काही माहिती नाही बाबा. भगरीचं थालपीठ माहितीये, राजगिऱ्याची हुसळ माहितीये, म्हणजे रताळ्याचं बरेच उपासाचे पदार्थ माहितीये, पण मी हे मनगट नवीनच प्रकार ऐकलाय. तुम्हाला मनगटाविषयी काही माहिती आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा. या सीन मध्ये तुम्ही बघत आहात की सायलीने सुमनला थोडक्यात छान नादी लावलंय, लहान लेकराला नादी लावतात तसं, आणि मनात विचार करते, सुमन काकू किती दिवसांनी इतकं छान हसते. चला बरंच झालं. आणि असं म्हणून आता हे पूर्ण त्यांचा तो पदार्थ दाखवलाय त्यांनी बनवताना, इथे म्युझिक मध्ये ऐकवलाय. इकडे प्रिया अर्ध्या रात्री विचार करते, आता मी काय करू? या नागोबासाठी मला वकील बघावाच लागणार आहे. त्याला दाखवण्यासाठी तरी एखादा वकील मला शोधायलाच हवा. मग त्याचा विश्वास बसेल ना की मी प्रयत्न करते त्याला सोडवण्याचा.
आता कोणाला फोन करू, कुठल्या वकिलाला फोन करू? प्रिया आता ॲडव्होकेटचे नंबर शोधते सोशल मीडियावर आणि कोणीतरी तांबोळी म्हणून नंबर तिला सापडलाय. आता तिथे कॉल लावते ती आणि विचारते कॉल लावून, "हॅलो, ॲडव्होकेट तांबोळी बोलतायत का? हां, हां. तुम्ही माझ्यासाठी एक केस लढाल का प्लीज? अपील करायचं होतं जरा. ज्याला शिक्षा झाली आहे ना, त्याचं नाव नागराज किल्लेदार." आता नागराज किल्लेदार हे नाव ऐकल्या क्षणी तिकडनं फोन कट होतोय. प्रिया इकडनं म्हणते, "हॅलो, हॅलो ॲडव्होकेट तांबोळी आहात का? अरे, फोन कट केला यार याने. आता कुठे बघू मी दुसरा वकील? दुसरा बघावा तर लागेलच." प्रिया आता दुसऱ्या वकिलाचा नंबर शोध. कोणीतरी ॲडव्होकेट मानकर म्हणून नंबर सापडलाय प्रियाला. आता त्यांना ती कॉल लावते आणि म्हणते, "हॅलो ॲडव्होकेट मानकर, हां मी नागराज किल्लेदारच्या केसविषयी तुमच्याशी बोलायला फोन केला." आणि हे बघा फोन नका ठेवू. अरे यार माझं बोलणं तर ऐकून घ्या. पण तिकडनं फोन कट झाला पुन्हा एकदा. प्रिया आता वैतागते आणि विचार करते, अरे यार आता काय करायचं? या नाग्याने अशी कर्म करून ठेवली आहे ना, कोणीच त्याची केस सुद्धा घ्यायला तयार नाहीये. पण आता कुठला वकील रविराज किल्लेदार सोबत पंगा घेणार आहे, असा विचार ती करते आणि चालली जाते घरामध्ये. बाहेर आली आहे ती घराच्या आणि बाहेर येऊन फोन करते. घरामध्ये स्टडी रूममध्ये चैतन्य आणि अर्जुन काम करत असतात. अर्जुन चैतन्याला काहीतरी सांगत असतो. "चैतन्य, त्या आंबेगडची तारीख घे बरं का पुढच्या महिन्याची आणि केसची तयारी कर आणि विटनेसची फाईल दाखव बरं मला." चैतन्याला झोप लागलेली असते बरं का. अर्जुन त्याला जागा करतो. "अय उठ." चैतन्य म्हणतो, "अरे यार अर्जुन, तू काय एवढ्या रात्रीपर्यंत काम करतोय? उद्या बोलू ना आपण ऑफिसमध्ये हे सगळं." अर्जुन म्हणतोय, "तुला झोप आली असेल तर तू जा, मला ते विटनेसची फाईल देऊन टाक फक्त." आणि तसंही आणि चैतन्य एकदम ओरडतो, "अरे यार अर्जुन, मी तुला दुपारीच म्हणत होतो की आपण हे सगळं बोलून घेऊया ऑफिसमध्ये, पण तुला तर ते साक्षी जिवंत." आता अर्जुन त्याला गप्प करतो, "अरे ए बाबा ए, हळूहळू बोल, इतक्या मोठ्याने बोलू नकोस. चुकूनही माझ्या बायकोला कळलं ना साक्षी जिवंत आहे तर काय होईल माहितीये ना तुला." चैतन्य म्हणतो, "ए बाबा, एवढं रात्रभर जर काम करायचं असेल ना अर्जुन, तर मला सायली वहिनीकडे कॉफी मागायलाच हवी हं." अर्जुन म्हणतो, "बरं बाबा, पी कॉफी, मागवतो कॉफी. ए बायको, ए बायको." असं म्हणून त्याने सायलीला आवाज दिलाय. सायली येते आणि मग अर्जुन म्हणतो, "अगं बायको, चैतन्य भाऊजीला तुझ्या कॉफी हवी आहे." सायली म्हणते, "अहो, चैतन्य भाऊजीचं नाव कशाला पुढे करताय? तुम्हाला हवी आहे ना कॉफी?" चैतन्य म्हणतो, "नाही ग वहिनी, खरंच मला हवी आहे ग कॉफी. अगं रात्रभर काम करायचं असेल तर जागरण होणार ना, मग कॉफी तर हवीच." सायली म्हणते, "अहो, पण सकाळी उजेडात केलेलं काम चांगलं होतं ना." चैतन्य म्हणतो, "बरोबर वहिनी, आता कशी बोललीस?" सायली म्हणते, "नाहीतर काय, निसर्गाने झोपेची निर्मिती केली आहे ना, कारण मेंदूला त्याची गरज असते. पण तुम्हाला तर मेंदूला विश्रांती द्यायचीच नाहीये. काही गरज नाही ते काम वगैरे करायची. बंद करा बरं कामं. चला भाऊजी, तुम्ही इथेच राहा, आज गेस्ट रूम मध्ये झोपा." चैतन्य म्हणतो, "नाही ग वहिनी, मी काम झाल्यावर घरीच जाईल परत." अर्जुन म्हणतो, "नाही रे बाबा, आत्ताच जा ना, नाहीतर ते निसर्गावरचं लेक्चर ऐकावं लागेल पुन्हा मला." अर्जुनने असं बोलल्या क्षणी चैतन्य म्हणतो, "गुड आयडिया वहिनी, तू अशा वेळेला येत जा आणि मुद्दाम लेक्चर देत जा, माझी सुटका होते त्यामुळे." असं म्हणून चैतन्य लगेच तिथून निसटलाय. अर्जुन आता पुन्हा कामाला लागतो तेव्हा सायली त्याची गंमत करत म्हणते, "काय हो, तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचंय का?" अर्जुन म्हणतो, "थांब न ग जरा वेळ." सायली, "मला काहीतरी विचार करायचा आहे ग एका गोष्टीचा, पण माझं डोकं बंद झालंय बघ." सायली अर्जुनचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी म्हणते, "अहो, तुम्हाला एवढंच जागरण करायचं असेल तर चला ना माझ्यासोबत जागरण करा." अर्जुन म्हणतो, "अरे वा, यासाठी तर मी कधीही रेडी आहे. चल जाऊयात आपल्या रूममध्ये." असं म्हणून अर्जुन निघालेला असतो रूममध्ये जाण्यासाठी. पण सायली त्याला आता घराच्या बाहेर आणते, मोकळ्या आणि स्वच्छ हवेमध्ये. रात्रीचे फिरतायत आता हे, शतपावली करतायत असं म्हणायला हरकत नाहीये. अर्जुन बाहेर आल्यावरती सायलीला म्हणतो, "बायको यार, तू चिटिंग करतेस हं. मला वाटलं आपण आता रूम मध्ये जाणार आहोत. तू बाहेर घेऊन आलीस यार मला. तू मला गार्डन मध्ये घेऊन आली आहेस यार." सायली म्हणते, "तुम्हाला आत काही सुचत नव्हतं ना, म्हणून मला असं वाटलं तुम्हाला छान गारगार हवेत आणावं बाहेर. बाहेर तुम्हाला छान नाही का वाटत आहे?" सायलीने असं म्हटल्या क्षणी अर्जुन म्हणतो, "नाही ग, खूप खूप छान वाटतंय. म्हणजे बाहेर असे रोमॅन्टिक विचार आहेत. किती छान वाईब्स येत आहेत ना बायको. मला माहित नव्हतं तू पण एवढी रोमॅन्टिक असते." सायली म्हणते, "चला काहीतरीच." अर्जुन असं बोलून तिच्या खांद्यावर हात टाकत असतो. सायली म्हणते, "काही तुमचं तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात नव्हतं बरं. आणि रोमॅन्स म्हणजे काय? नेहमीच असं नसतं हो. नाही म्हणजे डोळ्यात डोळे घालून छान गप्पा मारणं, ह्याला पण रोमॅन्स म्हणतात बरं का. तुमच्या मनात जे आहे तेच नाही. एकत्र येऊन असं बाहेर बसणं, असं छान गप्पा मारणं, ह्याला पण रोमॅन्सच म्हणतात ना."
अर्जुन म्हणतो वकील नवरा आणि त्याची बायको सत्यापर्यंत पोहोचलेत, हा पण रोमॅन्सच आहे की. आणि सायली ही आपली लव्ह लँग्वेज सुद्धा आहे. सायली म्हणते, बरं मग सांगा बरं मला कसला विचार करत होतात मगाशी? अर्जुन म्हणतो, नागराज काकाचा ग. काय बोलून बसला तो बघ ना. तो जे काही म्हणालाय ना, मयसभा वगैरे, पाणी, जमीन, काय किती कॉम्प्लिकेटेड बोलला यार. पण यात काहीतरी सिरियस दडलेलं आहे हे मात्र खरं आहे. अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायली पण आता सिरियस झालेली दिसते आणि आजचा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय बरं का. आज शनिवार असल्या कारणाने एपिसोड लहान दाखवलाय. सोमवार ते शुक्रवारच एपिसोड मोठे आहेत. आता एपिसोड संपलाय. पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय की हे दोघं बाहेरच बसलेले आहेत आणि गप्पा मारता मारता त्यांनी ते डिकोड केलंय कोड. अर्जुन म्हणत असतो सायलीला, काहीतरी सिरियस बोलतोय नागराज, हे मात्र नक्की आहे. पुन्हा त्यांना ते नागराजचं बोलणं आठवतं आणि प्रिय या शब्दावरती नागराजने फोर्स दिला होता हे अर्जुनला कळतं. अर्जुन म्हणतो प्रिय या शब्दावर त्याने मुद्दाम जोर दिला, म्हणजे नागराजच्या कोड्याचं उत्तर प्रिया आहे. सायली म्हणते, आपल्याला आता प्रियाबद्दल काहीतरी सत्य शोधायचंय. काय असेल प्रियाच्या मागे दडलेलं सत्य? अर्जुन म्हणतो, आता मिशन तन्वी हे दोघे जण सोबतच बोलतात. आता प्रिया ही खोटी तन्वी आहे हे लवकरच सिद्ध होणार आहे. आता याचा शोध आणि पाठपुरावा अर्जुन सायली कसे करतात ना, हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड काहीसा असा होता. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. चला तर मंडळी, आता निरोप घेते उद्या पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. टेक केअर. धन्यवाद.